महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारीकरता साधन सामुग्री अर्थात टूल किट्स घेण्याकरता वित्तीय सहाय्य देण्यासाठी शासनानं एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेतलेला आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तोच समजावून घेणार आहोत. तर बघा, हा 28 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णय आहे. आता आपण ही जी टूल किट घेण्यासाठी जी योजना आहे किंवा वित्तीय अर्थसहाय्य आहे, हे कशा पद्धतीने दिलं जाणार आहे, हे आपण पाहूया. तर बघा, दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणाकरता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत करून घेण्यासाठी वेळोवेळी केलेल्या अधिनियमन आणि योजनांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन इत्यादी क्षेत्रात विविध योजना राबवल्या असतात. तरीही दिव्यांग व्यक्तींना रोजगार, स्वयंरोजगार क्षेत्रामध्ये कमी संधी उपलब्ध आहेत. सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून आणि दिव्यांग व्यक्तींच्या उद्यमिता उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत करून घेण्यासाठी रोजगारभिमुख बनवणे एक महत्त्वाचे पाऊल आहे. दिव्यांग व्यक्तींमध्ये रोजगारभिमुख, शिक्षण कमतरता, शारीरिक मानसिकता व मर्यादा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव इत्यादी अनेक कारणांमुळे दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळण्यास अथवा स्वयंरोजगार सुरू करण्यास अडथळा निर्माण होतात. दिव्यांग व्यक्ती कुशल, मेहनती, सक्षम असल्या तरी रोजगाराच्या मर्यादित संधीमुळे आर्थिकदृष्ट्या मागे राहतात. अनेक दिव्यांग व्यक्तींना ITI आहे, MSc, किंवा तत्सम संस्थांकडून कौशल्य प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असले तरीसुद्धा त्यांना नियमित नोकरी मिळण्यास अडचणी येतात. उद्योग क्षेत्रातील मर्यादित रिक्त जागा, कार्यस्थळांवरील शारीरिक अडचणी, कमी प्रवास क्षमतेमुळे नोकरी टिकवण्याची जी मर्यादा, तसेच स्पर्धात्मक कामकाजातील वेग या कारणांमुळे अनेक प्रशिक्षित दिव्यांग व्यक्ती रोजगाराच्या बाहेर हे लोक राहतात. तर यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. काय निर्णय आहे हा? तर बघा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मध्ये तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री, टूल किट्स घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेस सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तर हे अर्थसहाय्य आता कशा पद्धतीने मिळणार आहे? तर बघा, स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तींना रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्याकरता रुपये 15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तर किती देण्यात येणार आहे हे अर्थसहाय्य? तर 15,000 एवढे हे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय, स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधनांसाठी व उपकरणांसाठी अर्थसहाय्य प्रदान करणे, स्थानिक पातळीवर लघुउद्योग सेवा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे. यासाठी काय निकष देण्यात आलेले आहेत? तर बघा, ही योजना दिव्यांगाच्या सर्व प्रवर्गांसाठी लागू राहील. अर्जदाराचे लाभार्थ्याचे वय हे 18 पेक्षा कमी नसावे. सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा ही किती असणार आहे? 15,000 इतकी राहणार आहे. शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग प्रशिक्षणार्थींना या योजनेस पात्र असणार आहेत. म्हणजे या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत? तर बघा, प्रशिक्षित दिव्यांग महिलांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. लाभार्थ्यास मंजूर केलेले अर्थसहाय्य त्यांनी प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीसाठीच असणार आहे. म्हणजे त्यांनी जे कोणते प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यासाठीच हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. लाभार्थ्यांनी ही जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती बघा, यासाठी विहित नमुन्यातला अर्ज आहे तो सादर करायचा आहे आणि त्याला काय करायचं? आधार संलग्न बँक किंवा ओळखपत्र, UDID दिव्यांग प्रमाणपत्र, याशिवाय प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, साधन सामग्री, टूल्स किट, आवश्यक साहित्याची यादी आणि संलग्न बँक खात्याचा तपशील, हे सगळे काय असणार आहेत? ह्या सगळी कागदपत्र आहेत ती या अर्जाला जोडावी लागणार आहेत. आणि बघा, इथं त्यांनी दिलेलं आहे इथे की नमुन्यामध्ये अर्ज दिलेला आहे. तर आपण खाली या डिस्क्रिप्शनमध्ये याचा अर्जसुद्धा पाहणार आहोत. यामध्ये लाभार्थ्याने जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जाची सखोल तपासणी आणि छाननी करून अर्थसहाय्यासाठी लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्याकरता वित्तीय सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांची निवड हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाईल. म्हणजे एक समिती गठीत केली जाणार आहे, जी की मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे. मान्य केलेल्या पात्र लोकांची यादी मान्यतेसाठी आणि निधीच्या मागणीसाठी आयुक्त दिव्यांग पुणे यांच्याकडेही सादर केली जाणार आहे. आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडून जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँकेच्या खात्यात थेट हस्तांतरण अर्थात DBTद्वारे हा निधी जमा केला जाणार आहे. आणि विधी वितरित केल्यानंतर 1 महिन्यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी लाभार्थ्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट घेऊन लाभार्थ्यांनी व्यवसाय सुरू केल्याची खात्रीजमा करतील. याशिवाय सुरुवातीच्या 1 वर्षाच्या काळात लाभार्थ्यांना व्यवसाय सुरळीतपणे चालू होईल यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून सर्वतोपरी सहाय्य
केले जाणार आहे आणि लाभार्थ्यांचा व्यवसाय सुरू करून दर 3 महिन्याला अहवाल जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात सादर करावा. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाने वर्षातून 2 वेळेस 6 महिने लाभार्थ्यांचे व्यवसाय सुरू करण्याची पाहणी करावी. योजनेच्या निवड समितीने वर्षातून एकदा लाभार्थ्यांच्या व्यवसायाची पाहणी करावी आणि आढावा घ्यायचा आहे. चालू वर्षातील लाभार्थ्यांच्या व्यवसायाची माहिती पुढील वर्षाच्या निवड समितीच्या बैठकीमध्ये सदस्य सचिवांनी सादर करायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही सगळी योजना ही राबवली जाणार आहे. नमुना सुद्धा दिलेला आहे. खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये हा तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा देतो. तिथे जाऊन तुम्ही तो घेऊ शकणार आहेत. बघा, अशा पद्धतीनं हा अर्ज आहे. तुम्ही जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, दिव्यांग कल्याण विभाग, जिल्ह्याचं जे ते आपल्याला नाव टाकायचं आहे. यानंतर हा विषय त्यांनी दिलेलाच आहे. यानंतर बघा, अर्जदाराची वैयक्तिक माहिती इथे भरायची आहे, जसं की अर्जदाराचं नाव, नंतर गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, जन्मतारीख, वय, मोबाईल क्रमांक, ईमेल आय डी. नंतर इथे बघा लिंग दिलेलं आहे. नंतर वैवाहिक स्थिती आहे, दिव्यांगाचा प्रकार आहे, दिव्यांगाची टक्केवारी आहे, दिव्यांग प्रमाणपत्राचा क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे. नंतर आधार क्रमांक आणि इथे शैक्षणिक माहितीसुद्धा त्याने दिलेलं आहे. यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता काय आहे ती इथे टाकायची आहे आणि जे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण तुम्ही जर का घेतले असेल तर ते सुद्धा इथे टाकायचं आहे, कुठलं घेतलेलं आहे. आणि जर का तुमच्याकडे काही अनुभव असेल तर तो सर्टिफिकेटसुद्धा इथे जोडायचा आहे. आणि अशा पद्धतीनं इथे बघा, प्रस्तावित व्यवसाय रोजगाराची इथे आपल्याला माहिती द्यायचं आहे, जसं की प्रस्तावित व्यवसायाचं तुमचं नाव काय आहे. नंतर बघा, व्यवसायाचे स्वरूप काय आहे. बघा, किराणा दुकान आहे की हस्तकला, शिवणकाम, संगणक काय आहे ते टाकायचं आहे. याशिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे खर्च किती आहे तो इथे टाकायचा आहे. साधन सामग्रीचा तपशील इथे टाकायचा आहे आणि व्यवसाय सुरू करण्याचे जे काही ठिकाण आहे ते इथे टाकायचं आहे. स्वतःची जागा आहे की भाड्याने आहे ते सुद्धा इथं नमूद करायचं आहे. आणि बघा, आता आवश्यक कागदपत्रे आपल्याला काय इथे जोडायचे आहेत. बघा, आधार संलग्न वैश्विक ओळखपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र आहे, यानंतर आधार कार्ड आहे, रहिवासी दाखला आहे, प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो आहेत, नंतर टूलकिट्स खरेदी केल्याची पुरावा आणि आधार संलग्न बँक खात्याचा तपशील, बँक बुक, हे सगळं आपल्याला काय करायचं आहे. साक्षांकित प्रती या सगळ्या इथं जोडायच्या आहेत. आणि इथे बघा, अर्जदाराची स्वयंघोषणा इथे जोडायचं आहे आणि केवळ इथं कार्यालयीन वापरासाठी इथे दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला इथं पोचपावती देखील मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जे कोणी दिव्यांग व्यक्ती आहेत यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे. आपले कोणी नातेवाईक असतील किंवा कोण मित्र असतील तर यांना निश्चितपणे याची माहिती देऊन तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करा.